पुण्यात महिलेकडून धक्कादायक प्रकार. पुण्यातील महिलेने ठेवले जबरदस्ती संबंध. तरुण रडला. संपूर्ण प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. नेमकं त्या तरुणासोबत काय झालं होतं? ही घटना पुण्यातील कोथरूड परिसराशी संबंधित असल्याचं समोर आलंय. या प्रकरणात एका महिलेविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र हे प्रकरण केवळ एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला त्रास दिल्यापुरतं मर्यादित नसल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलेल्या आरोपांवरून दिसून येतं. या संपूर्ण घटनेची सुरुवात नेमकी कुठून झाली हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. तक्रारदार व्यक्ती कोल्हापूर येथील असल्याचं सांगितलं जात आहे. काही कारणामुळे त्याचा संबंधित महिलेशी संपर्क आला. सुरुवातीला या संपर्काचं स्वरूप नेमकं काय होतं याबाबत वेगवेगळ्या बाबी समोर येत असल्या तरी हे प्रकरण पुढे गंभीर वळणावर गेलं. तक्रारीनुसार त्या महिलेने तक्रारदाराला गुंगीचं औषध दिल्याचा आरोप आहे. आता येथूनच या प्रकरणातला सर्वात धक्कादायक भाग सुरू होतो. तक्रारीनुसार गुंगीच्या अवस्थेत असताना त्या पुरुषावर महिलेने जबरदस्ती केल्याचा आरोप करण्यात आला. मात्र ही बाब तक्रारीतील आरोपांवर आधारित आहे आणि त्याची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे. या घटनेनंतर पीडित व्यक्ती मानसिकदृष्ट्या हादरल्याचंही तक्रारीतून समोर आलं. पण त्याला त्यावेळी कल्पनाही नव्हती की पुढे याच घटनेचा वापर त्याच्यावर दबाव आणण्यासाठी केला जाणार आहे. कारण त्यानंतरचे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढण्यात आल्याचा आरोप आहे. हे फोटो आणि व्हिडिओ पुढे त्याच्यासाठी मोठी अडचण ठरले. एखाद्या व्यक्तीचे अशा प्रकारचे फोटो किंवा व्हिडिओ त्याच्या परवानगीशिवाय काढले गेले आणि त्याचा गैरवापर करण्याची धमकी दिली गेली तर त्या व्यक्तीवर किती मोठा मानसिक दबाव येऊ शकतो याची कल्पना करणे कठीण आहे. तक्रारीनुसार यानंतर त्या आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओचा वापर करून संबंधित पुरुषाला ब्लॅकमेल केलं जाऊ लागलं. त्याच्याकडे वारंवार पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप आहे. पैसे दिले नाही तर त्याच्या विरोधात काहीतरी केलं जाईल किंवा त्याचे फोटो व्हिडिओ वापरले जातील अशा प्रकारचा दबाव त्याच्यावर आणला जात असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं. त्यामुळे हा प्रकार केवळ एका घटनेपुरता न राहता पुढे कथित ब्लॅकमेलिंग पर्यंत पोहोचला. या सगळ्या प्रकारामुळे संबंधित पुरुष मोठ्या मानसिक तणावाखाली आला. त्याच्यावर एका बाजूला गंभीर आरोपांची भीती आणि दुसऱ्या बाजूला पैशांची मागणीचा कथित दबाव निर्माण झाला होता. मात्र इथे आणखी धक्कादायक आरोप समोर येतो. संबंधित महिला स्वतः वकील असल्याचं सांगून तक्रारदाराला धमकावत असल्याचं त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय. त्यामुळे आपल्या विरोधात कायदेशीर कारवाई होऊ शकते अशी भीतीही त्या व्यक्तीच्या मनात निर्माण झाली असल्याचं तक्रारीवरून दिसून येतं. पण या प्रकरणात केवळ पैशांची मागणीच झाली नाही असा तक्रारदाराचा आरोप आहे. त्याच्या मालमत्तेवरही डोळा ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. तक्रारीनुसार पुण्यातील संबंधित महिलेच्या राहत्या घराच्या माध्यमातून कोल्हापूरमधील तक्रारदाराचं घर बळजबरीने हस्तगत करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. हा आरोप खरा आहे की नाही हे तपासात स्पष्ट होणार असलं तरी या आरोपामुळे प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलंय. आता प्रश्न असा निर्माण होतो की हा सगळा प्रकार नेमका कुठपर्यंत गेला होता. कारण तक्रारीमध्ये आणखी एका ठिकाणाचा उल्लेख करण्यात आला. तक्रारदार पुरुषाला जबरदस्तीने काशी विश्वनाथ या ठिकाणी नेण्यात आला आणि तिथेही त्याच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे पुण्यापासून सुरू झालेले प्रकरण पुढे दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला. या सगळ्या घटनेनंतर अखेर संबंधित पुरुषाने शांत न बसता पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या म्हणण्यानुसार घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. गुंगीचं औषध देण्यापासून ते आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ पैशांची मागणी धमकी आणि मालमत्तेबाबत केलेल्या कथित प्रयत्नांपर्यंत त्याने सर्व बाबी तक्रारीत मांडल्या. तक्रार मिळाल्यानंतर कोथरूड पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली आणि संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आता या प्रकरणातील प्रत्येक आरोपाची सत्यता तपासण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे. संबंधित व्यक्तीमध्ये नेमका काय संबंध होता? गुंगीचं औषध कुठून मिळालं? आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ कधी आणि कशा पद्धतीने तयार करण्यात आले? पैशांची मागणी झाली का आणि मालमत्तेबाबत नेमकं काय घडलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तपासातून समोर येणार आहे. या प्रकरणात एक गोष्ट मात्र अत्यंत महत्त्वाची आहे. सध्या समोर आलेली माहिती ही तक्रारीत करण्यात आलेल्या आरोपांवर आधारित आहे. त्यामुळे आरोप म्हणजे दोष सिद्ध झाला असं होत नाही. पोलिसांचा तपास आणि त्यानंतर समोर येणारे पुरावे यावरच प्रकरणातील सत्य स्पष्ट होईल. त्यामुळे या घटनेकडे पाहताना आरोप आणि सिद्ध झालेली तथ्य यामध्ये फरक ठेवणं गरजेचं आहे. पण सुरुवातीला साध्या वाटणाऱ्या या प्रकरणात एकामागून एक गंभीर आरोप समोर आले आणि त्यामुळे कोथरूड परिसरात खळबळ उडाली. एका पुरुषाला कथितरित्या गुंगीचं औषध देण्यात आलं. त्याच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप झाला. त्याच्या आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ काढल्याचं सांगण्यात आलं आणि त्यानंतर त्याच फोटो व्हिडिओच्या आधारे पैशांची मागणी व ब्लॅकमेलिंग केल्याचा दावा करण्यात आला. आणि शेवटी या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात मोठा धक्का म्हणजे तक्रारदाराने आपल्या घरावरही कथितपणे बळजबरीने ताबा मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला. एवढंच नाही तर त्याला काशी विश्वनाथ येथे जबरदस्तीने नेऊन अत्याचार केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणात नेमकं सत्य काय आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. सध्या कोथरूड पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून तपासानंतरच या धक्कादायक आरोपांमागचं खरं चित्र स्पष्ट होणार आहे.